हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने नाश्ता लवकर आणा असे म्हणत घाई केली। एवढी घाई करतो, तुझ्या बापाची हॉटेल आहे का असे म्हणत चौघांनी जवानाला जबर मारहाण केली। या मारहाणीत जवानाचा मृत्यू झालाय। ही घटना शुक्रवार 3 मे रोजी सकाळी जिंतूर शहरात घडली। या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या घटनेत असगर खाजा शेख वय 33 वर्ष असे मयत जवानाचे नाव आहे। असगर शेख हे MSF मध्ये मुंबई या ठिकाणी नोकरीला होते। 2 मे रोजी सायंकाळी ते जिंतूर तालुक्यातील केळी येथून मुंबईला जाण्यासाठी निघाले। रात्री 10 वाजता असगर यांच्या वडिलांनी फोन केला असता असगर याने मुंबईला जाण्याचे रद्द झाल्याचे सांगितले। दरम्यान शेख असगर हा शुक्रवारी सकाळी सपना हॉटेल येथे नाश्ता करण्यासाठी गेले होते। या ठिकाणी हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड, अमोल शेषराव आव्हाड, हॉटेलवर काम करणारा बालाजी पांडुरंग रणखांबे, इम्रान बन्याभाई कुरेशी यांनी लवकर नाश्ता का मागतो, घाई का करतो, तुझ्या बापाची हॉटेल आहे का, जसा आम्हाला जमेल त्यावेळी आम्ही देऊया या कारणावरून हॉटेलमधील लाकडांनी त्यास जबर मारहाण केली। या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समजते। या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास जिंतूर पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता महबूद खान, परभणी। इस सबनामे श्रीयुत शेख असगर शेख ख्वाजा वय वर्ष 33, व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई, हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंढा पोलीस स्टेशन अंतर्गत येतं जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले, सपना हॉटेलमध्ये। त्या ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे। धन्यवाद। आरोपी किती सर याचे? आरोपी याच्यात 4 आरोपी नमूद आहेत। अच्छा, 4 अटक ताब्यात घेतलेले, पुढची प्रक्रिया चालू आहे। धन्यवाद।